उत्तर प्रदेशमधील 2 रुग्णालयांना सुप्रीम कोर्टानं अतिशय कठोर शब्दामध्ये झापलंय का पाहूयात। स्वतःच्या नावापुढे डॉक्टर लावणं बंद करा अशा शब्दात कोर्टानं ताशेरे ओढलेत। प्रकरण आहे एका 4 वर्षाच्या मुलीचं। 16 मार्च रोजी गाझियाबादमध्ये एका 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिला गंभीर जखमी केलं गेलं। तिच्या पालकांनी तिला खाजगी रुग्णालयामध्ये नेलं, मात्र एक सोडून 2 रुग्णालयांनी तिच्यावर उपचार करण्यास नकार दिला। तुम्ही सरकारी रुग्णालयात जा असा संतापजनक सल्ला या रुग्णालयांनी दिला। शेवटी पालकांनी तेच केलं, पण सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। मुलगी 2 तास जिवंत होती। खाजगी रुग्णालयाने तिच्यावर उपचार केले असते तर ती वाचण्याची दाट शक्यता होती। प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं। सुनावणी दरम्यान साहजिकच न्यायमूर्ती डॉक्टरांवर प्रचंड संतापले। तुम्हाला डॉक्टर तरी का म्हणायचं अशा भाषेत त्यांनी दोषी डॉक्टरांना फैलावर घेतलंय। तर सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्ट नेमकं काय म्हणाले ते पाहूयात। तुम्ही त्या बालिकेवर उपचार केले नाहीत कारण ती गरीब होती असं म्हणत सुप्रीम कोर्टानं या डॉक्टरांना खडसावलेलं आहे। तुम्ही खरं तर नावापुढे डॉक्टर लावणं बंद केलं पाहिजे असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलंय, कारण डॉक्टरांचं कर्तव्य बजावण्यात तुम्ही अपयशी ठरलात। तुमच्यामध्ये संवेदना असती तर तुम्ही स्वतः तिला दुसऱ्या रुग्णालयात नेलं असतं असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलंय, पण नाही, ती पैसे भरू शकत नव्हती म्हणून तुम्ही लक्षच दिलं नाही। पीडित मुलीच्या कुटुंबियांना स्वच्छेनं अर्थसहाय्य करा, नाहीतर आम्ही कठोर कारवाई करू असंही सुप्रीम कोर्टानं खडसावलंय। तर विख्यात बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अमोल अन्नदाते यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूयात। 4 वर्षाच्या मुलीला लैंगिक अत्याचारानंतर हॉस्पिटलने उपचार नाकारणं हे वैद्यकीय नीतिमूल्यांच्या पूर्णपणे विरोधात आहे। यातली सगळ्यात पहिली कायदेशीर बाजू अशी आहे की जो पॉक्सो हा लहान मुलांच्या संदर्भातला जो लैंगिक अत्याचाराचा नवीन कायदा आहे त्याप्रमाणे कुठल्याही दवाखान्याला, कुठल्याही रुग्णालयाला अशा प्रकारे हे उपचार नाकारता येत नाहीत। जरी ही 4 वर्षाची मुलगी जरी हिच्यावर लैंगिक अत्याचार झालेले आहेत ही त्यातली दुःखाची बाब आहे, पण एवढंच नव्हे तर कुठलाही रुग्ण, मग तो लहान बाळ असू दे, मोठा व्यक्ती असू दे, जर अत्यावस्थेत जर कुठल्याही रुग्णालयात कधीही जात असेल तर त्याला उपचाराशिवाय पाठवणे हे कायदेशीररित्या चुकीचे आहे आणि याच्यावरती दिल्ली उच्च न्यायालयाचे अनेक निकाल आहेत। अशा परिस्थितीमध्ये रुग्णालयांवर आणि डॉक्टरांवर कारवाई होऊ शकते आणि वैद्यकीय नीतिमूल्यांप्रमाणे कुठल्याही रुग्णाला तुम्ही आल्यावरती आधी त्याला उपचार देणं आणि मग त्याची पुढची दिशा, जर तुमच्याकडे ते पूर्णपणे होण्यासारखं नसेल पण आधी तुम्हाला जे शक्य होतील ते प्राथमिक उपचार हे दिले जायलाच हवे। त्यातल्या त्यात जर अशी केस असेल ज्यात 4 वर्षाची मुलगी आहे आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले असतील आणि 2 रुग्णालये जर त्यांना नाकारत असतील तर हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि अत्यंत संतापजनक आहे।